नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलो की राज्यात 100% पीक विमा आता वाटप होणार आहे, तो पण 14 एप्रिल 2024 पासून। ते ही घोषणा मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर मित्रांनो, काय ही संपूर्ण माहिती आपण सविस्तर A to Z या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ हा मध्ये स्किप करू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारने खरीप पीक विमा योजना महत्त्वपूर्ण बदल मित्रांनो केले आहेत। या बदलानुसार आपण बघू शकतो की आपल्या राज्यात जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा रक्कम किंवा ₹1 पीक विमा हा भरून मिळत होता। त्यामुळे आता कोणत्याही पिकांचे नुकसान झाले 100% नुकसान भरपाई द्यावे लागणार असे आदेश सुद्धा केंद्र सरकारने आधीच काढलेले होते। जर आपण यावेळी मित्रांनो विचार केला, मात्र या निर्णयाच्या विरोधात विमा कंपन्यांकडून तीव्र विरोध मित्रांनो सदैव पहिल्यापासून आणि आतापर्यंत सुद्धा विरोध हा दर्शवण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी 2023-24 या खरीप हंगामासाठी विमा कंपन्यांकडून पीक स्थिती आणि उत्पादन खर्चानुसार भरपाई दिली जात होती मित्रांनो याच्या आधी। परंतु मित्रांनो, आता जर आपण विचार केला, लागवडीनंतर 1 महिन्यात पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना 45% खर्च गृहीत धरून भरपाई ही मित्रांनो मिळत असते। आता कोणत्याही टप्प्यावर पिकाचे नुकसान जर झाल्यास 100% नुकसान भरपाई द्यावी लागणार 2023-24 खरीप हंगामापासून मित्रांनो जर आपण विचार केला तर ह्या निर्णयाची अंमलबजावणी मित्रांनो लागू सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आता पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 100% पीक विमा ही देणे अत्यंत आवश्यक आहे। परंतु मित्रांनो, यामुळे पीक विमा कंपन्यांना यापूर्वी दिलेल्या नुकसान भरपाईची अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे। या निर्णयामुळे जर आपण विचार केला मित्रांनो, विमा कंपन्यांवर आर्थिक बोजा सुद्धा आता पडणार आहे। तर मित्रांनो, जर आपण आता विचार केला की ह्या अनेक कंपन्यांना स्वतःच्या उत्पादन भरपाई मित्रांनो आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातून द्यावी लागणार, कारण सरकारने वरून तर रक्कम विमा कंपन्यांनी पाठवली आहे, परंतु विमा कंपन्यांनी अजूनसुद्धा शेतकऱ्यांना ही रक्कम दिलेली नाही। त्यामुळे आता विमा कंपन्यांना स्वतःच्या खर्चातून ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार। यामुळे विमा कंपन्यांचे नुकसान तर होऊ शकते। युनिव्हर्सल संपो विमा कंपनीने कृषी मंत्रालयास पत्र लिहून या निर्णयाबाबत पुन्हा एकदा तुम्ही या निर्णयाचा फेरविचार करा अशी मागणीसुद्धा आता या मंत्रालयाकडे केली आहे। परंतु मित्रांनो, जर आपण विचार केला, यामुळे विमा कंपन्यांचे नुकसान होऊ शकते हे तर आहे, पण युनिव्हर्सल कंपनीने तर असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता। तर शासनाने याबाबत केंद्र सरकार विमा कंपन्यांसोबत 1 वर्षासाठीच मित्रांनो करार करत असते। त्यामुळे आता जर शासनाकडे असा जर प्रस्तावसुद्धा आला असेल तरी शासन ह्या प्रस्तावाला फेटाळून लावून जो निर्णय असतो तो शेतकऱ्यांच्या बाजूनेच देत असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आता विमा कंपन्यांना 100% ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गी करावं लागणार आहे। यामुळे कंपन्यांकडून मिळणाऱ्या भरपाईसाठी पाठपुरावा करणे शक्य होत नव्हते। तसेच अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाई मित्रांनो रक्कम ही वेळेवर सुद्धा दिली जात नव्हती आणि जी दिली जाणारी रक्कम होती आपल्याला माहिती ती अत्यंत मुबलक प्रमाणात दिली जात होती। त्यामुळे शेतकऱ्यांना त्या रकमेचा काहीही फायदा होत नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं हे केव्हाही भरून निघत नव्हतं। त्यामुळे जी येणारी रक्कम होती त्यातून सुद्धा शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नव्हता, कारण ही रक्कम मित्रांनो जर आपण विचार केला तर ही रक्कम असायची 1000-2000 अशा याच्यात। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून काहीच फायदा होत नव्हता। याचा विचार करूनच केंद्र सरकारने 9 विमा कंपन्यांसोबत दीर्घकालीन करार केले आहेत। या नवीन निर्णयाचे काय परिणाम होतील हे लवकर मित्रांनो आता सर्वांना दिसून सुद्धा येणार आहे। मात्र विमा कंपन्या आणि शेतकऱ्यांमध्ये या निर्णयावरून मतभेद होण्याची मित्रांनो दाट शक्यता आहे। परंतु मित्रांनो, आता नवीन अहवालानुसार आता ह्या विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई ही त्यांच्या खात्यात जमा करावी लागणार। जर असे केले नाही तर या विमा कंपन्यांवर कडक कारवाई होणार आहे। मित्रांनो, ही होती माहिती। धन्यवाद।